नमस्कार मित्रांनो, तुम्ही शेअर मार्केटमध्ये नवीन असाल किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पहिला पार्ट 1 तुम्ही एपिसोड नक्की बघा. तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. आज आपण बघणार आहोत इंट्राडे ट्रेडिंग, डिलिव्हरी इन्व्हेस्टमेंट, टेक्निकल ॲनालिसिस, मल्टीबॅगर स्टॉक, डिव्हिडंड आणि गुंतवणूक सुरुवात करताना होणाऱ्या चुका. तर पहिलं आपण बघूया इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय. इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे एका दिवसात शेअर विकत घेऊन तोच शेअर त्याच दिवशी विकणे. उदाहरणार्थ, सकाळी मार्केट 9:15 वाजता ओपन होतं, ते दुपारी 3:30पर्यंत सुरू असतं. म्हणजे सकाळी 10 वाजता शेअर जर तुम्ही विकत घेतला आणि दुपारी किंमत वाढली की विकून टाकला, त्यामध्ये वेगाने नफा मिळवण्याची संधी असते, पण धोका देखील खूप असतो. हे ट्रेडिंग जास्तीत जास्त अनुभव, चार्ट वाचन आणि वेगवान निर्णय घेण्यावर अवलंबून असतं. यासाठी स्टॉप लॉस आणि टार्गेट ठरवणं अत्यंत गरजेचं आहे. सुरुवातीला तुम्ही इंट्राडेपासून खूपच दूर राहा. आधी डिलिव्हरीचा अभ्यास करा. डिलिव्हरी इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? डिलिव्हरी म्हणजे शेअर विकत घेऊन काही दिवस, आठवडे, महिने किंवा वर्षभर होल्ड करणे. उदाहरणार्थ, एखाद्या चांगल्या कंपनीचा शेअर 500 रुपयांना घेतला आणि एका वर्षाने तो 800 झाला, तर तो फायदा डिलिव्हरी प्रॉफिट म्हणून यामध्ये ओळखतात. म्हणजेच डिलिव्हरी गुंतवणूक लाँग टर्म वेल्थ तयार करण्यासाठी उत्तम मार्ग आहे. यामध्ये ब्रोकरेज कमी लागतो आणि रिस्क देखील थोडा कमी असतो. सुरुवातीला डिलिव्हरी इन्व्हेस्टमेंटपासून सुरुवात करणं योग्य ठरतं. आता आपण पाहूया टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे काय. टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे शेअरच्या किमतीचा इतिहास बघून भविष्यात कसा वागेल ते समजून घेणे. यासाठी आपण वापर करतो कॅन्डलस्टिक चार्ट, EMA म्हणजेच एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज हा एक इंडिकेटर आहे. तसेच RSI, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. RSI आपल्याला सांगतो की टेक्निकल ॲनालिसिसमध्ये जो चार्ट परफॉर्म करत आहे त्यामागे किती स्ट्रेंथ आहे. तसेच MACD म्हणजे मूव्हिंग ॲव्हरेज कन्व्हर्जन डायव्हर्जन. आता उदाहरणार्थ, RSI 30पेक्षा खाली असेल तर शेअर ओव्हरसोल्ड मानला जातो, म्हणजेच खरेदीसाठी चांगली संधी असू शकते. पण असं नाही की सगळेच शेअर जर RSI 30पेक्षा खाली आले तर जास्त चांगलं आहे, असं कधीच नसतं. त्याच्यासाठी टेक्निकल ॲनालिसिस, फंडामेंटल ॲनालिसिस देखील करणे गरजेचे आहे. टेक्निकल ॲनालिसिस इंट्राडे आणि शॉर्ट टर्म ट्रेडिंगसाठी उपयुक्त आहे, पण याचा योग्य वापर करणं जर शिकायला थोडा वेळ लागतो. आता आपण समजूया मल्टीबॅगर स्टॉक म्हणजे काय. मल्टीबॅगर म्हणजे असा शेअर जो तुमचे पैसे 2x, 5x किंवा 10x करतो. उदाहरणार्थ, असे काही स्टॉक आहेत जे 10x, 20x पर्यंत गेलेत. एशियन पेंट, टायटन, इन्फोसिस ज्यांनी गुंतवणूकदारांना 20x पर्यंत फायदा दिला आहे. हे शेअर स्ट्रॉंग फंडामेंटल, फ्युचर ग्रोथ आणि कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज असलेले असतात. मल्टीबॅगर स्टॉक शोधण्यासाठी फंडामेंटल ॲनालिसिस आणि पेशन्स लागतो. लवकर श्रीमंत होण्यासाठी नाही, तर शहाणपणानं गुंतवणूक करून श्रीमंत होण्यासाठी हे शेअर योग्य आहे. डिव्हिडंड म्हणजे काय? डिव्हिडंड म्हणजे कंपनीने मिळवलेल्या नफ्यातून भागधारकांना दिलेला वाटा. उदाहरणार्थ, जर एखाद्या कंपनीचा शेअर 100 आहे आणि ती कंपनी 5 रुपये डिव्हिडंड देते, तर डिव्हिडंड यील्ड 5% आहे. डिव्हिडंड म्हणजे पॅसिव्ह इन्कम. तुम्ही शेअर जर विकले नाही तरी तुमचं उत्पन्न सुरूच राहणार आहे. उदाहरणार्थ, असे खूप स्टॉक आहेत. आपल्या NSE, BSEवर असे टोटल 5,000 ते 6,000 टोटल मिळून स्टॉक आहेत. त्यातील काही स्टॉक असे आहेत जे डिव्हिडंड यील्ड जास्त देतात, म्हणजे जास्त प्रमाणात देतात. ITC, कोल इंडिया, ONGC या कंपन्या चांगला डिव्हिडंड देतात. लाँग टर्म गुंतवणूकदारांसाठी डिव्हिडंड एक बोनससारखं काम करतं. आता आपण बघूया लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप म्हणजे काय. लार्ज कॅपमध्ये काही कंपन्या येतात
म्हणजे लार्ज कॅपमध्ये निफ्टी 50 यातील म्हणजे जे मोठ्या कंपन्या आहेत त्या कंपन्या येतात. फॉर एक्झाम्पल रिलायन्स ही सर्वात मोठी कंपनी आहे. TCS, इन्फोसिस, स्टेबल आणि लेस रिस्क म्हणजे कमी रिस्क असतो या. तसेच मिड कॅप बालकृष्ण इंडस्ट्रीज, डिक्सॉन थोडं रिस्क पण चांगला रिटर्न. स्मॉल कॅप मायक्रो कॅप जसं की सुझलॉन, ITTC हाय रिस्क आणि हाय रिवॉर्ड असतात या कंपन्या. सुरुवातीला लार्ज कॅप किंवा स्ट्रॉंग मिड कॅप यांमध्ये गुंतवणूक करणं योग्य आहे. स्मॉल कॅपमध्ये गुंतवणूक करताना अभ्यास आणि संयम आणि टेक्निकल ॲनालिसिस चार्ट काय सांगतो हे आपण समजणं गरजेचं आहे. तरच तुम्ही स्मॉल कॅपमध्ये गुंतवणूक करू शकता. पैसे गमावण्याची काही कारणं आहेत आणि बिगिनर्सने काय चूक करू नये. हवेतील गोष्टींवर ट्रेड करणं म्हणजे काही लोक असतात जे टिप्सच्या भरोश्यावर असतात. या शेअरमध्ये पैसा डबल होईल असं ऐकून लगेच पैसा काढणं किंवा यूट्यूबवर गुगलवर ॲड्स चालवलेले असतात जे स्टॉकवरसाठी पैसे देऊन तेच त्या गोष्टी बघितल्या तर पैसे खूप लॉसमध्ये जाणार. फोमो फिअर ऑफ मिसिंग आउट शेअर वर जातो आहे म्हणून घाईने कधीच खरेदी करू नये. कारण एकदा जर शेअर वर जात असेल तर तो नक्की खालती येतो आणि चांगल्या भावावर मिळू शकतो. स्टॉप लॉस न वापरणं तोटा वाढत जातो पण आपण वाट पाहतो हा मोठा सर्वात धोका आहे. ओव्हर ट्रेडिंग दररोज अनेक शेअर्स विकत घेणं नुकसान नक्कीच होणार. नो लर्निंग डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आधी समजून घ्या मगच गुंतवणूक करा. तुम्हाला बेसिक तरी समजायला पाहिजे की स्टॉक मार्केट म्हणजे काय, नंतर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. इमोशनवर डिसिजन घेणे भीती लोक यांमुळे पण नुकसान होतं. तर आज आपण पाहिलं की शेअर मार्केटमध्ये सुरुवात करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. तुम्ही बघत आहात शिवनेत्र अर्निंग स्मार्ट ट्रेडिंग स्मार्ट लाईफ. इथे शेअर मार्केट शिकवणं हे माझे उद्दिष्ट आहे. कोणत्याही पेड कोर्सशिवाय मराठीत सखोल आणि फक्त उपयोगी माहिती तुम्हाला मिळू शकते. तुम्हाला पण जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्याच्यासाठी एक साईट आहे screener.com. यावर तुम्ही तुमचा रिसर्च करू शकता. कोणताही स्टॉक असो कोणताही ETF असो तुम्ही बघू शकता. आणि दुसरी साईट आहे टिकरटेक. यावर पण तुम्ही टोटली कोण बाय करत आहे, कोणते शेअर खरेदी करत आहे, FII, DII, पब्लिक काय करत आहे, प्रमोटर्स काय करत आहे, तसेच प्रेसिडेंट म्हणजे भारताचे जे राष्ट्रपती आहेत ते पण कोणते शेअर घेत आहे ते पण तुम्ही सर्व पाहू शकता. तसेच LIC वगैरे जे मोठे प्लेयर्स आहेत ते काय करतात ते सर्व तुम्ही टिकरटेक.com यावर पाहू शकता. धन्यवाद.